आणि जवळपास 1,500 लोकांच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे, एवढाच विषय. हो. नाही नाही, एक मिनिट, कोण म्हणतंय? हॅलो, मला जी आर दाखवा. निकम, पालिकेमध्ये शूटिंग करता येत नाही या संदर्भातला मला जी आर दाखवा. काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही चर्चा करा. फोटो ज्यावेळी साहेबांची नाही नाही, चर्चाच आम्हाला रेकॉर्डला घ्यायची आहे. चर्चाच आम्हाला रेकॉर्डला घ्यायची. तुम्ही असे खोटे कायदे माझ्यासारखे समोर तरी आणायचे नाही, अजिबात चालणार नाही. मला जी आर दाखवायचा की शूटिंगला अलाउड नाही. तुम्ही बोलताय त्याच्या संदर्भात की आपण ऐकणं मागू जे काय असेल ते, परंतु जे आम्हाला आम्ही काय करायचं हे सांगणं निकम तुमची जबाबदारी नाही. असं कसं म्हणतात तुम्ही सिक्युरिटीचं काम बघायचं. तेच बघा आलोय ना मी. आम्ही सभ्य माणसं आहोत. आम्ही यांना शिवीगाळ काय अपशब्द पण वापरणार नाही. बाकीचं पुढचं लांबच आहे. हायकोर्टातूनच व्हिडिओ आहे, मला पण माहिती आहे नियम सगळे, बरं का. डिफेन्स सोडलं तर बाकी सगळे, अगदी कोर्टातलं सुद्धा लाईव्ह रेकॉर्डिंग करायच्या परवानग्या आहेत. याच्या विरुद्ध जे असेल तर मला दाखवा. असेल ना सर, मी काय म्हणतोय, सरांनी जर आम्हाला सांगितलं तर आम्ही देऊ ना तुम्हाला. कोण सर? कोण सर? नाही नाही, कोणाची परमिशन लागते व्हिडिओ काढायला? साहेबांचा आदेश आहे, आयुक्त साहेबांचा. मला दाखवा. आदेश तोंडी झालत नाही मला प्रशासनाला. मला लेखी दाखवा. आयुक्तांनी कुठल्या कायद्याअंतर्गत, कुठल्या तरतुदी अंतर्गत असं सांगितलं की महापालिकेमध्ये कॅमेरा घेऊन येताना नाही, शूटिंग करताना मला सांगा. तुम्ही असं कायदा धाब्यावर बसवू शकत नाही. आणि तुम्हाला खाके कपडे घालण्याचा अधिकार नाही, हे फक्त पोलिसांना अलाउड आहे. हे सुद्धा प्रशासनात दुरुस्ती करून घ्या. कारण तुमच्याकडे बघितल्यावर लोकांना असं वाटतं की पोलीस आले. तुम्ही पोलीस नाही, तुम्ही पालिकेचे सुरक्षा रक्षक आहात. पोलीस आणि सुरक्षा रक्षक यात फरक आहे. ओके, त्यामुळे प्लीज तुम्ही प्रशासनाला सांगा की खाके कपडे कायद्यानं वापरणं योग्य नाही. याच्या संदर्भात पहिला जी आर काढा. लोकांचा गैरसमज होतोय. तुम्हाला बघितलं ना की वाटतंय पोलीस आले.